शेतकरी मित्रांनो, नांगरट का करावी, उन्हाळ्यामध्ये नांगरट का करावी, नांगरट केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे, हा नांगर किती इंचाचा आहे, हा ट्रॅक्टर किती HP आहे, एकरी ॲव्हरेज किती देत असतो, आपले ट्रॅक्टर नांगरट करतेवेळी टायर स्लिप का मारत असतो. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण काय माहिती पाहतोय तर हा आहे नांगर, हा आहे ट्रॅक्टर आणि आपल्या शेतामध्ये नांगरट झालेले आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपल्या जमिनीची नांगरट केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे, आज आपण या नांगराबद्दल माहिती पाहणार आहोत, ट्रॅक्टरबद्दल माहिती पाहणार आहोत, एकरी ॲव्हरेज किती आहे, तासाला ॲव्हरेज किती आहे याची सविस्तर माहिती पाहतोय. आमचे मोठे बंधू इथं आहे जे स्वतः ट्रॅक्टर चालवत आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर आता सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना सांगा की हा नांगर किती इंचाचा आहे. हा नांगर आपला 12 इंचाचा आहे आणि 12 इंच नांगराचे फायदे, जास्त खोल पण नांगरट होत नाही, व्यवस्थित प्रमाणात नांगरट होते, समपातळी नांगरट होते. तर आता आपला ट्रॅक्टर आहे तर हा एकदा शेतकऱ्यांना सांगा. आपला ट्रॅक्टर हा जॉन डियर कंपनीचा आहे आणि हा ट्रॅक्टर आपला 50 HP आहे. कारण सर्वसाधारण आपल्या शेतकऱ्यांना 50 HP ट्रॅक्टर अफोर्डेबल आहे. साधारणतः त्याची ॲव्हरेज ताशी 4 लिटर डिझेल लागतं आपल्याला नांगरटीला. तर आता मला सांगा, आपल्याला ही जमीन आहे तर ही नांगरट करायची, तर आता आपल्या ट्रॅक्टरला ॲव्हरेज किती लागतं. ट्रॅक्टरला आपल्याला एकरी 10 लिटर डिझेल लागतं. एकरी 10 लिटर डिझेल लागतं आणि तासाला 4 लिटर. तासाला 4 लिटर. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दादा की किती HP ट्रॅक्टरला किती इंचाचा नांगर आपण लावणं गरजेचं आहे. हां, साधारणतः आपला हा ट्रॅक्टर 50 HP आहे. तर 50 HPच्या ट्रॅक्टरला हा 12 इंचाचा नांगर व्यवस्थित चालतो. तुमचे तास सरळ चालणार, नांगरट व्यवस्थित खोल होणार नाही, जास्त संपातळीवर चालणार. आणि तुम्ही जर 40-45 HPचा जर ट्रॅक्टर वापरला त्याला साधारण तुम्ही 11 इंचाचा नांगर वापरला पाहिजे. कारण की ट्रॅक्टरवरती लोड येत नाही. तुम्ही जर 14 इंच 12 इंच जर नांगर वापरला 40-45 HP ट्रॅक्टरला, तर तुमची नांगरणी व्यवस्थित होणार नाही आणि ट्रॅक्टरवर लोड येणार, तुमचं डिझेल जास्त लागणार, तुमचा वेळ जास्त जाणार. आता एक मला सांगा की जो छोटाले ट्रॅक्टर आहे 25 HP 30 HP ट्रॅक्टर आहे, तर त्यांना किती इंचाचा नांगर राहतो. त्याला साधारणतः 9 इंच 10 इंच नांगर पाहिजे. त्याला तुमच्या अनुभवानुसार किंवा तुमचा जो काही एवढा ट्रॅक्टरचा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा, तर मला सांगा की कधी एखादा बारका ट्रॅक्टर आहे तर याने नांगरट केली असता मोठ्या ट्रॅक्टरने परत त्या क्षेत्रात नांगरणी करावी लागली. कारण काय होतं, बारक्या ट्रॅक्टरने नांगरणी व्यवस्थित होत नाही. कारण काय होतं, त्याचा नांगर छोटा असतो, 9 इंच 10 इंच नांगर असतो आणि त्याची ताकद कमी असते. बरोबर. त्याच्यामुळे तुमची नांगरणी समपातळी होत नाही. तुमचं वावर जर जास्त कडक असेल, टणक असेल, तर ती नांगरणी त्याने होत नाही, त्याची चाकं स्लिप होणार, नांगर होणार. आणि जो 45 आपल्या शेतकऱ्याला 50 HP ट्रॅक्टर हा सुटेबल आहे. तुमचे कसंही वावर असू द्या, कडक असू द्या, काय असू द्या, सहजरित्या ओढले जाणार, सहजरित्या तुमची मशागत व्यवस्थित होणार. तर आता मला सांगा, नांगरट केल्यामुळं आपल्या जमिनीला होणारे फायदे. नांगरट केल्यामुळे असे फायदे होतात की जमीन एक 4-5 महिने तापते आपली. बरोबर. जून महिन्यापर्यंत जमीन तापते. जमीन तापल्यामुळे काय होतं, जमिनी आपण जे पावसाळ्यामध्ये वैतूक जे करतो तर ती जमीन तुडवली जाते. म्हणजे 12 महिने आपण फन्नी मार, रोटर मार, जमीन दाबली जाते, ती कडक होते. तर नांगरणी केल्यामुळे साहजिकच भुसभुशीत होते आणि तणाला पण फरक पडतो. ओके. तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जसं दादांनी सांगितलं की तण नियंत्रण देखील ह्या नांगरटीमुळे होत असतं. त्याचबरोबर जमिनीमध्ये जे काही नांगरट करताना किडे वगैरे राहतात तर हे बगळे येऊन खाऊन जातात. त्यामुळे तुमची जमिनी ही सुपीकता याची वाढली जाते. आता मला एक सांगा की आपण ही जी काय नांगरट करत असतो ही शक्यतो कोणत्या टायमाला करणं गरजेचं आहे. ही फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये नांगरट केली पाहिजे. कारण जमीन आपली पुढे कमीत कमी 3 महिने 2.5-3 महिने तरी तापली पाहिजे. तर आता एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्याच शेतकऱ्यांना असेल किंवा ट्रॅक्टर चालकांना असेल की नांगर करतेवेळी एकतर संध्याकाळी करावं की सकाळी करावी. एकतर नांगर सकाळी करावी किंवा संध्याकाळी करावी. कारण जमीन नांगरताना जमिनीमध्ये जीवाणू किटाणू असतात, आपल्या शेतीला उपयोग नाहीत ते. बरोबर. तर त्यावेळेस पक्षी येतात, त्यावेळेस सकाळी पक्षी असतात आणि संध्याकाळी पक्षी असतात. बरोबर. तर आपण ज्यावेळेस नांगरट करतो त्यावेळेस ते नांगर करताना ते जीवाणू किटाणू आपल्याला आहेत तर ते पक्षी खाऊन जातात. त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे बुरशीनाशक जे किटाणू असतात त्यांचा नायनाट होतो. ओके ओके. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर जे आपण ट्रॅक्टर वैतूक पाहतो की रात्रीची नांगरट केली जाते, तर ही योग्य आहे का नाही. नाही, रात्रीची नांगरट योग्य नाही. कारण जमिनीमध्ये जे आपल्याला अनावश्यक जे किटाणू आहेत ते पक्षी खात नाहीत
आणि त्याची उत्पत्ती अजून राहते. उत्पादन क्षमता त्यांची वाढते. हो. तर जमिनीमधले जे काही कीटक राहतात तर हे कीटक आपले दिवसा बगळे असतील इतर पक्षी आहेत तर हे खातात. जर आपण रात्रीची जर नांगरट करत असाल तर हे मरत नाही, यांची अजून उत्पादन क्षमता वाढत राहते. तर आता मला सांगा की ह्या जो काही 14 का 12 इंच 12 इंचाचा जो काही तुमचा नांगर आहे तर याची खास वैशिष्ट्य कशा पद्धतीने आहेत? त्याची खास वैशिष्ट्य असे आहे का आपल्या ट्रॅक्टरला ओढण्यासाठी सहज, याला डिझेल कमी लागतं, सहज ओढला जातो, जमिनीची नांगरट ही समपातळीत होते, ट्रॅक्टरला तकलीफ होत नाही, काही नाही. ओके ओके. आता ह्या चोची आहेत तर ह्या बदलाव्या लागतात की याला धार लावावी लागते? काय नाही, याला धार लावावं लागते, याला धार लावावं लागते. ओके ओके. कटिंग करून त्याला धार लावावं लागते. आता काही वेळेस की आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी की ह्या जे काही नांगर आहे तर याच्या फाळाला इथं पट्ट्या वगैरे दिल्या जातात, पण ह्या इथं अटॅच केलेल्या आहेत. हो. हां, तर याच्यामुळं देखील बेंड वगैरे व्हायची काही भीती नाही? नाही, ह्या ज्या पट्ट्या जर आपण लावतो हा. तर ते नुकसानीच आहे. कारण ज्या वेळेस आपण नांगरट करतो त्यावेळेस ते जमिनीचं ढेकूळ निघतं, हा, हा. ते साईडला पडलं पाहिजे. हा, हा. आणि याच्यामध्ये गुंतून राहिल्यानंतर नांगरट समपातळीत होत नाही. होत नाहीत. ओके ओके. आता मला सांगा ही नांगराला काय खटके नेमकी बसवलेली आहे? ही खटके असे आहे का आपण नांगर पलटी करण्यासाठी आपण ह्या खटकेचा उपयोग करतो. ज्यावेळेस आपण 1 तास घेऊन आलो पलटी करायला, ज्यावेळेस दांडकं दाबल्यानंतर नांगर पलटी होतो. आणि काही ट्रॅक्टरला अशी सिस्टम आहे काय ऑटोमॅटिक हायड्रोलिक येते. हां हां हां, हायड्रोलिक पलटी नांगर बुवा असं म्हणतो. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही जुने ट्रॅक्टर चालक असाल किंवा शेतकरी असाल तर आपण जुन्या काळी काय करायचं, ज्यावेळेस ट्रॅक्टरने नांगरणी करायचो तर त्यावेळेस सिंगलच नांगर असायचा, पण हा डबल फाळी नांगर आहे. तरी देखील सुरुवातीला काय व्हायचं की तास कडेला गेल्यानंतर उतरायचं आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला ढकलावं लागायचं. हे तुम्ही किती वेळा केलेलं आहे आणि मीही देखील आमच्या शेतामध्ये, आता आमचे मोठे बंधू असल्यामुळे मी कितीतरी वेळा पाहिलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की भरपूर शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अडचण येते की आमचं तास सरळ पडत नाही किंवा नांगरच बेंड आहे. तर मग हा कशा पद्धतीने किंवा याचं कारण काय? नांगराचं कारण कसं आहे माहिती आहे का, नांगरामध्ये थोडं जरी 1 इंचाचा फरक पडला तरी तो तुमचा तास सरळ होत नाही. ते ऑटोमॅटिक आपण ते तासामध्येच ते सरळ करून घ्यावं लागतं. ओके ओके. वावरानुसार ज्यावेळेस तुमच्या वावर समजा थोडं तिरकं जर असेल किंवा काय असेल तर आपण ते ॲडजस्ट त्याच्यामध्येच करून घ्यायचं असतं. म्हणजे भरपूर शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत तर त्या बिना लेवलच्या आहेत किंवा अशा वाकड्या तिकडे असल्यामुळं ती तास अशी वाकडे क्रॉस वगैरे आपण पडतात, त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट करून त्याच्यामध्येच आपण ॲडजस्ट करून घेणं गरजेचं आहे. तर आता मला सांगा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न की आता तुम्ही शेतकरी बांधवांना ह्या नांगरटविषयी काय सांगाल? ह्या नांगरटीचे आपण सांगतो का शेतकऱ्यांनी आपली नांगरट वावर रिकाम्या झाल्यानंतर पाण्याची जर उपलब्ध नसेल तर तुम्ही वावर नांगरून टाकायची. म्हणजे तुम्हाला 2 ते 2.5 महिने भरपूर वावर तापलं जातं, वावराची क्षमता चांगली वाढते, म्हणजे वावरात ताव जास्त प्रमाणे येतात आणि पुढच्या पिकाला फायदा होतो. पुढच्या पिकाला निश्चितच जास्त प्रमाणे फायदा होतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात नांगरट का करावी? ही नांगरट केल्यामुळे होणारी जबरदस्त पाहिजे. त्याचबरोबर एकरी ॲव्हरेज म्हणजे डिझेल किती लागतं, तासाला डिझेल किती लागतं आणि नांगर सिस्टम कशा पद्धतीने आहे, ट्रॅक्टर कशा पद्धतीने आहे, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही माहिती शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान.